राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी सुजाता भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या पाठिंब्यावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह 8 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 7 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात मोठी गर्दी झाली होती. सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. येथील ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सुजाता भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीच्या मार्फत आपण 3 वर्षापूर्वी आपल्या सावर्डे पाटणकर गावामध्ये आपण निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये ज्योतिर्लिंग महाविकास आघाडीचे साधारणतः 8 सदस्य आणि 1 सरपंच निवडून आले होते. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला असताना आपण त्या 2.5 वर्षानंतर दिलेल्या राजकीय जे आमचे नेते होते त्यांना तो राजकारण दिलेला निर्णय होता, राजीनामा होता, तो देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तो दिलेला नाही आणि त्यामुळं आपल्याला हे निवडणूक लढवणं बंधनकारक ठरलेलं आहे. हा आमचा अंतर्गत जरी वाद असला तरी विरोधकांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित होतं, पण शेवटी गावावरतीच त्यांनी काय केलेलं आहे, निवडणुकीचा जो बोजा आहे तो टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच बरेच आपले जे गटनेते आहेत, काँग्रेसचे जे गटनेते आहेत ते आमचे रणधीरदादा मोरे असतील, त्याच्यानंतर कोराटे साहेब असतील, त्याच्यानंतर के.पी. साहेब असतील, हे बरेच लोक जी राजकीय धुरंधर लोक जे आहेत तर ते हे आपल्या ग्रामविकास आघाडीच्या वतीनं आहेत, सपोर्टला आहेत आणि निश्चितच त्याच्यामध्ये आपला ह्या ग्रामविकास आघाडीच्या वतीनं ज्या आमच्या सुजाताताई आहेत भोसलेताई, तर ह्या निश्चितच निवडून येतील असा विश्वास आणि ह्या जनतेचा आम्ही विकास जी कामं केलेली आहेत त्या जोरावरती आमचा विजय हा निश्चितच आहे. बेफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.